तुकाराम मुंडेंचं आता नेक्स्ट टार्गेट काय असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की गेल्या 2 महिन्यात ज्या कारवाया झाल्यात त्यानंतर चायनीजकडेही लक्ष द्या म्हणतात. चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे असं तुकाराम मुंडेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे FDAचा मोर्चा आता चायनीजकडे वळणार असं दिसतंय. पण सध्या मोस्ट डिमांडिंग फूड म्हणजे चायनीज झाले, त्यामुळेच हल्ली प्रत्येक शहरात चायनीजचे गाडे वाढलेले दिसतात. आता महाराष्ट्रात FDA कडून चायनीजमध्ये सुद्धा हायजीन क्वालिटी नक्कीच तपासली जाणार आहे. पण चायनीज फूडमधला अजिनोमोटोचा विषय कसा सॉर्ट करणार असंही विचारलं जात आहे. चायनीज पदार्थ बनवण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. अजिनोमोटो हे डुकराच्या मांसापासून बनवलं जातं असं सुद्धा सांगितलं जाते. पण खरं काय, नक्की हा अजिनोमोटोचा विषय काय पाहूयात. अनेकांना वाटतं की अजिनोमोटो हे डुकराच्या मांसापासून बनवलं जातं. त्याचं काय आहे की चीनमध्ये डुकरांचं मांस सर्वात जास्त खाल्लं जातं. देशाच्या एकूण मांसाच्या वापराच्या सुमारे 60% वाटा हा डुकराच्या मांसाचा आहे. सरासरी प्रत्येक चीनी व्यक्ती दरवर्षी 55 किलो डुकराचं मांस खातो. इथूनच ही समजूत आली की डुकराच्या मांसापासून अजिनोमोटो बनतं. पण हे खरं आहे का? तर नाही. मग अजिनोमोटो हे बनतं तरी कशापासून? मुळात ज्या पदार्थाबद्दल आपण बोलतोय तो मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच MSG हे आहे. हा मसाला नाहीये. आपण जसं आंबट, तिखट, गोड, खारट खातो तसाच हा एक चवीसाठीचा पदार्थ आहे. याची तुरटीसारखी चव असते. ते एक प्रकारचं रासायनिक मीठ आहे. हे प्रोडक्ट्स बनवणाऱ्या ब्रँडचं नाव अजिनोमोटो असं आहे. ऊस, बीट, कासावा, मका या पदार्थांमधील साखरेचं फर्मेंटेशन करून बॅक्टेरियाच्या मदतीने ग्लुटामिक ॲसिड तयार केलं जातं. नंतर त्यातून MSG क्रिस्टल मिळवले जातात. ही प्रोसेस चीज, दही किंवा वाईन बनवण्यासारखीच असते. अजिनोमोटो ब्रँडच्या साईटवर दिलेल्या माहितीनुसार MSG पूर्णपणे प्लांट बेस्ड आहे आणि त्यात कोणताही प्राण्याचा मांस नसतं. 1908 मध्ये जपानचे एक रसायनशास्त्रज्ञ किकुनाय एकोडा यांनी या अजिनोमोटोचा शोध लावला आणि 1908 पासून हे ब्रँडच्या रूपामध्ये कमर्शियली समोर आलं. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांच्या रेशनमध्ये सुद्धा अजिनोमोटो वापरलं जायचं. अमेरिकन सैनिकांना ते अधिक चविष्ट वाटलं, त्यामुळे अमेरिकेतही अजिनोमोटोची लोकप्रियता वाढली. टेस्ट वाढवण्यासाठी अजिनोमोटोचा वापर नूडल्स, मोमोज, चिप्स, सूप, चायनीज, मंचुरियन, स्प्रिंग रोल इत्यादी पदार्थांमध्ये केला जाऊ लागला. अजिनोमोटो टाकल्यानंतर चायनीज टेस्टला एकदमच चविष्ट लागतं. पण अजिनोमोटो खाण्याचे दुष्परिणाम देखील आहेत. अजिनोमोटोची चव मिठासारखी लागते. या कारणामुळे असं सांगितलं जातं की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना हृदयविकार आहे, अशा लोकांनी अजिनोमोटो असणारे पदार्थ खाऊ नये. शिवाय ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, सतत डोकेदुखी असते, ज्यांना मायग्रेन आहे, अशा लोकांनी अजिनोमोटो खाल्ल्यानंतर त्यांचा त्रास आणखीन वाढू शकतो. अजिनोमोटो सर्वात जास्त घातक लहान मुलांच्या आरोग्यासाठी आहे. त्यामुळे लहान मुलांना अशा पदार्थांपासून दूर ठेवा. काही रिपोर्ट्सनुसार अजिनोमोटोचा अतिवापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. आता काही जण असं म्हणतायत की आम्ही आमच्या मुलांना चायनीज खाऊच देत नाही किंवा आम्ही कधीतरी चायनीज खातो, त्यामुळे आमच्या पोटात अजिनोमोटो जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण खरं तर चायनीज पदार्थांमध्येच अजिनोमोटो असतं असं नाहीये. तर अनेक पॅक फूड्स प्रोडक्ट्समध्ये सुद्धा आजकाल अजिनोमोटोचा वापर करण्यात येतोय. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे जेवण देणारे मसाले, 2 मिनिटात बनणारे सूप, मॅगी मसाला, मॅजिक मसाला, चिप्स अशा अनेक गोष्टींमध्ये अजिनोमोटो असतं. तसंच फ्लेवरसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. त्यामुळे चायनीज पदार्थांसोबतच असे पॅक फूड पदार्थात अजिनोमोटो असतो. पण हा अजिनोमोटो अगदी कमी प्रमाणात घेतला गेला तर कदाचित फारसा हानिकारक ठरत नाही. पण जास्त प्रमाणात वापरणं हे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे कधीतरी खाल्लं तर चालतं, पण अजिनोमोटो आणि असे बाकीचे फ्लेवर्सचे पदार्थ टाळण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे बाहेरचे जेवण टाळा आणि घरचं जेवण करा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्तीला.